इचलकरंजी शहरामध्ये ना भूतो ना भाऊ असा 10,000 महिलांचा दिंडी सोहळ्याच्या कार्यक्रमाला सुरुवात झालेला आहे। श्री काळा मारुती ट्रस्ट आणि काळा मारुती महिला मंडळ यांनी गेल्या 2 महिन्यापासून अतिशय परिश्रम राबवून या 10,000 महिलांना आमदार प्रकाश आवाडे असू देत, राहुल साहेब असू दे यांच्या माध्यमातून हा सगळा कार्यक्रम आपण घेण्यात येणार। आपण जर बघितलं तर जिकडे बघल तिकडे एकसारखी साडी एकसारख्या टाळचा गजर आता इचलकरंजीमध्ये घुमणार आहे। आपल्याबरोबर आता आमदार महोदय आहेत। अण्णा काय सांगाल, हा भूतोना भाऊ महाराष्ट्र राज्यामध्ये कधीही कार्यक्रम घडले नाही, दिंडी सोहळा राजकारणी विरोधी कार्यक्रम सुरू आहे, काय सांगाल? एक आगळा आणि वेगळा आनंद या कार्यक्रमातून सगळ्या आम जनतेला मिळतो। हा कार्यक्रम इचलकरंजीच्या काळा मारुती भक्त मंडळाने घेतलाय, त्यामुळं बाकीचा काय ह्याच्यात विषय असत नाही। काळा मारुती भक्त मंडळानं श्री रामभूमी राम जन्म उत्सवाच्या आदल्या दिवशी इचलकरंजीमध्ये तो उत्सव साजरा केला आणि श्रीरामाच्या मूर्तीचं भव्य अशा पद्धतीची मिरवणूक काढली। त्याच पद्धतीनं इचलकरंजीतलं वातावरण भक्तिमय व्हावं, घरात भक्तीचा मार्ग सगळ्यांना त्या मार्गामध्ये सगळ्यांचं कुठं तर चिंतन मनन व्हावं यासाठी ही वारकऱ्यांची सगळ्यात भव्य आणि दिव्य अशा पद्धतीचं हा हरिपाठ दिंडी इचलकरंजीमध्ये काढायचा मनोदय आम्ही काळा मारुती भक्त मंडळानं सगळ्यांनी चर्चा करून ठरवलं आणि त्याच्या प्रत्यक्षामध्ये कार्यक्रम होते। जगात सगळं गुगलनं शोधता येतं, पण धर्म संस्कार आणि स्वानंद परमानंद हा शोधता येतो, तो स्वानुभवाला लागतो आणि तो अनुभव अशा या दिंडीतनं मिळतो, या भक्ती मार्गातनं मिळतो। आज या 10,000 महिला तुमच्या एकत्र आल्या आहेत, माऊलीचा गजर इचलकरंजीमध्ये घुमत आहे, त्याबद्दल काय सांगाल? माऊलीचा गजर, माऊली हा अर्थच असा आहे, माऊली आपल्याला आपण आईला म्हणतो, पण श्री विठ्ठलाला माऊली म्हणण्याच्या संबंधीचं काम या देशामध्ये होतं। ज्या पद्धतीनं आईचं चिंतन करतो, आईच्या ठिकाणी श्रद्धा ठेवतो, सगळी दुःख आईजवळ व्यक्त करतो, तसं समाजानं सगळी दुःख आपली हरण करायसाठी माऊलीचा गजर करायचा, आम्हाला आनंद द्या, आमची दुःख हरण करा, हे त्या माऊलीकडं आईकडं मागणं आहे। एकमेव विठ्ठल असा आहे की जिथं जात धर्म नाही, जिथं शिवाशिव स्त्री पुरुष भेदभाव नाही, प्रत्येक भक्त तिथं येऊन मूर्तीच्या पदस्पर्श करून नमस्कार करतो, असा या देशातला एकमेव देव आहे आणि त्या देवाची भक्ती सगळं गाव मिळून करायला। इथेही काय भेदभाव नाही, इथेही संतांची मांदियाळी जसं आहे तसं त्या मांदियाळीतले सगळे भक्त आहेत, सगळे इथं कोण कुठला काय हा विषय नाही। इथं येणारा आपला सहकारी आहे, तो वारकरी आहे, तो दिंडीला चाललाय, तो हरिनामासाठी आलाय, तो हरिपाठासाठी आलाय, एवढंच सगळ्यांच्या मनामध्ये आहे आणि तो आनंद खूप वेगळा आहे, तो स्वतः अनुभवाचा आनंद आहे, तो आनंद परमानंद व्हावा यासाठी हा प्रयत्न आहे, यातनंही ती वेगळी अनुभूती घ्यायची आहे। त्यामुळे सगळे या क्षेत्रात काम करणारे जेवढे म्हणून या परिसरातले महाराज आहेत, ज्यांनी स्वतःचं आयुष्य वेचलंय या हरिनामामध्ये, हरिपाठासाठी, श्री विठ्ठलासाठी, श्री ज्ञानेश्वरांसाठी, सगळ्या या भक्ती मार्गामध्ये समाजाचं कुठं तर त्याला न्यावं, त्यातनं राष्ट्रप्रेम जागृत व्हावं, या सगळ्याचं बीज काय आहे, गाभा काय आहे, या सगळ्यात राष्ट्रप्रेम प्रज्वलित करायच्या संबंधीचा आकार आहे, ती प्रेरणा द्यायची। आपण सगळे एकसंघ राहूया, समाज परिवर्तन करूया, दुःखाचं हरण करू, अभिमानाने पताका खांद्यावर घेऊन आपण नाचू, हा आनंद घेण्याचा कार्यक्रम आहे। माऊलीचा गजर इचलकरंजीमध्ये गुजरला। आपल्या राहुल साहेब आहेत, काय सांगाल साहेब? आज आगळा वेगळाच कार्यक्रम तुमच्या आयुष्यात घडतोय। आगळा वेगळा कार्यक्रम नक्कीच आहे। 10,000 माऊली एकत्र येऊन आज विठ्ठल रुक्मिणीच्या त्यांच्या प्रार्थना, त्यांच्या स्मरणार्थ त्या ठिकाणी इचलकरंजीमध्ये आज टाळच्या गजरामध्ये फार मोठं धार्मिक आणि प्रसन्न वातावरणामध्ये त्या ठिकाणी आम्हाला समाधान आहे की आमच्या 2 महिन्याच्या परिश्रमाला आज त्या ठिकाणी खरं म्हणजे फार चांगल्या पद्धतीनं त्याला रूप येतं आहे आणि आज जी इचलकरंजीमध्ये जी दिंडी निघणार आहे ती दिंडी इचलकरंजीच्या शांततेसाठी, देशाच्या शांततेसाठी, जगाच्या शांततेसाठी अतिशय चांगल्या पद्धतीने व्हावी ही माझी विठ्ठलचरणी प्रार्थना आहे। आपल्यावर होते हे आमदार महोदय आणि राहुल साहेब होते। आपण जर बघितलं तर
या पद्धतीने जर बघितलं तर या कंपाऊंडमध्ये केडवी ग्राउंडवर हा सगळा हरिपाठाचा सगळा जर बघितलं तर 10,000 महिला सगळ्या एका साड्यामध्ये एक टाळ सगळं वाटण्यात आलेलं आहे. सगळं विठ्ठलमय वातावरण सगळं झालेलं आहे. दिंडी आलेले आहेत, महाराज आलेले आहेत, विठ्ठल महाराज आले आहेत, पांडुरंग आले, असे सगळे वेगवेगळे अवतार घेऊन सगळे इथे इचलकरंजीमध्ये अवतार आहे. आपण जर बघितलं तर एका बाजूने जर आज इचलकरंजी सगळी पूर्ण विठ्ठलमय वातावरण झालेलं आहे. माऊलीचा गजर इचलकरंजी शहरामध्ये गुंजत आहे. त्यामुळे इचलकरंजी शहरामध्ये माऊलीचा गजर आज घुमलेला आहे. 10,000 महिलांनी एक साथ येऊन एक साथ टाळ वाजले. त्यामुळं इचलकरंजी आज विठ्ठलमय वातावरण झालं आहे, पंढरपूर वातावरण आहे. कॅमेरामॅन निखिल विसेचं मी साईनाथ जाधव, TV9 मराठी, इचलकरंजी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.